आणि परभणीहून प्रेमाची आणखीन एक छटा घेऊन आपल्या समोर येतोय अनिकेत सराफ. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. कांती तव पाहुनी. ला रा 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 रा. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. उघळले हिम तुषार गालावर थांबले. उघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला. पाहिले न मी तुला. अनिकेत, तुझ्या चेहऱ्यावरती मला आता खूप गोड भाव दिसतोय. तुला हे सॉलिड भाग आवडतोय ना? हा हो, हा 100%. मस्त मजा येते ना? 100%. तुझं खूप प्रेमावर प्रेम आहे ना? माझं बऱ्याच गोष्टींवर प्रेम आहे. मग काही झालं का त्या बाबतीत पुढे काही? अगं दीदी, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतोय की एक तर गाण्याची तयारी, दुसरं मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे. म्हणजे गाणं किंवा आपल्या या माध्यमातून याचा आधार घेत घेत अभ्यासावरती प्रेम करता आलं. जसं मला अकाउंट विषय आहे, तर अकाउंट विषयामधले मला फॉर्म्युले वगैरे काही लक्षातच राहत नव्हते. तर मग मी त्याला एक युक्ती हे केली जरा, म्हणजे प्रेममय युक्ती, कि मैं मतलब तेरे प्यार में मेरी जान मुझको हो गया फीवर. तेरे प्यार में मेरी जान मुझको हो गया फीवर. डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर. नाही म्हणजे हे तू काय जे काय नंतर म्हणलास ना, फीवर नंतरचं काहीतरी, ते मी पण म्हणजे होतो असं मला आठवतंय लहानपणी एकदा कॉमर्सला. असंच आठवतच नुसतं, बाकी म्हणजे पण त्यावेळेला असं काही नव्हतं बाबा. आता काय करायचं. एनिवे, पुन्हा एकदा सुरेशजी, प्रचंड असं रोमॅन्समध्ये बुचकळून काढलेलं गाणं आहे, म्हणजे अक्षरशः असं. आणि केवळ सुरेशजींच्या आवाजामुळे त्याला असे 4 चांद लागलेले आहेत. मी खरं सांगू अनिकेत, एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. त्या टेन्शनमुळे खूपच, आणि बघ जसं गात गेलास तसं टेन्शन तुझं बाजूला जात गेलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटच्या ज्या तीन स्वतःच्या जागा घेतल्यास त्या फार कॉन्फिडेंटली घेतल्यास. पण तो कॉन्फिडन्स पहिल्या ओळीपासून आला असताना तर गाणं खरोखर 100 पट चांगलं झालं असतं. अनिकेत, छान झालं गाणं. हे गाणं तर सुरेशजींनी म्हणजे कमालच केलेली आहे. प्रत्येक गाण्यातच ते कमाल गाऊन जातात. एकूण छान होतं गाणं, पण त्याच्यामध्ये काही काही ज्या जागा होत्या, जसं तू मला न पाहिले ना कळे, अशी ती जी एक मेंढ्याची जागा आहे, तिथं त्या गाण्याची खूबसूरती आहे. म्हणजे तिथे तुझा श्वास कमी पडत होता आणि अनेक ठिकाणी असं वाटलं की श्वासावर अजून नियंत्रण पाहिजे. पर्यंत मिळालंय. ऑल द बेस्ट. थँक्यू.